ज्याला शिवाचं प्रतिरूप मानलं जातं तोचा शिवाचा पुत्र काळ भैरव. हे काळ भैरवा तुझ्या शोधात मिळतो. काळ भैरव माझ्या नजरेसमोर. माझ्या शोधार्थ काळ कशा कामासाठी थोडासा कारण माझा मित्र पाहता भोळाचा सम्राट म्हणूनच मी तुला शोधत होतो. लक्षात ठेव स्वतःच्या मित्रासाठी या काळ भैरवाची संघर्ष करतोय. पण संघर्ष करता करता तुला मरण आलं. नाविलाच्या काळ भैरवाचा लक्षात ठेव मित्रासाठी जर का मला मरण आलं असेल असं नसं स्वर्गाची एक पाहिजे नाही पण मित्राच्या काळाला संपवी. अरे मरण कोणाला जगलं नाही. जो प्राणी जन्माला आला त्याला मरण आहे. जर माझ्या तुमच्या मित्राचा मनात आहे तर निश्चितच तुझ्या मित्राचा गांडूळवर राहिलंच नाही. तुझाही शेवट लक्षात ठेव तुझ्यातून मी मरण किंवा माझ्यातून तू मरशील. येणारा काळ ठरवे पण माझ्या ध्यान रक्ताचा ठेवायचा आजच्यापर्यंत समजावणी काळी कशासाठी गेली. त्याला काळ वेळा भक्तितत्वानं मंडित झालाय. त्या दैवी तत्वानं मंडित झालाय. माझ्या संगतीत येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही सन्मार्ग लावतो. त्या सन्मार्गाचं जर आचरण होत असेल तर तो सुद्धा हेतू दंड घेण्यासाठी अकाल
यावेळी तुझ्या समोर मी उभा आहे, लक्षात ठेव. हे सुवर्णासूर, हा? तुझ्यासाठी तुझ्या मित्रानं बलिदान दिलंय. जर तुझा काळ वेगळा असेल तर समजावणी संपली. तुझा तुझ्या जीवनाचा शेवट करी. काय हिंमत लागून गेली रे. एक लक्षात ठेव, मित्र बलाचा सूड घेण्यासाठी या ठिकाणी माझी पावलं पडलेली आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मित्रासाठी तुझ्याशी झुंज देईल, लक्षात ठेव. हे सुवर्णासूर, अधर्म अत्याचारासाठी तू झुंज देतोय. अरे जन्माला धर्माचं आचरण केलं असतं, तुझा धर्म असता. पण कसं न करता अधर्मानं मंडी चलाया. साऱ्या काशीवासीयांना त्रस्त करण्यासाठी तत्पर झाला. पण तुझा काळ बनो, काळ बनो, तुझ्या जीवनाची राख. एवढी हिंमत, शौर्य, सामर्थ्य हो पटकन उभा पाहूया. आज मुलाचे या जर मिळाला अव्वल मिळते. तुझ्या तुझे मिळाली आता अंतिम इच्छा सांग. या जीवनात चंद्र सूर्य असेपर्यंत माझं नाव अजरामर व्हायला पाहिजे. तथास्तु. हे सुवर्णासूर, अधर्मानं मंडित झालास. सरते शेवटी विरोध भक्ती केलीस ती महादेवाची. विरोध भक्तीला प्रसन्न होऊन हा काळ भैरव तुला आशीर्वचन देतोय. या विश्वाच्या ठाई चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या नावाची ख्याती कीर्ती विश्वाच्या आसमंतात बसरेल असा मंगलमय आशीर्वाद. देवा, पण कोणत्या स्वरूपात ऐकायची? नाही, हे सुवर्णासूर, तू म्हणजे कोणी सामान्य नव्हे. अरे, ज्या महादेवाची तू भक्ती केलीस त्या महादेवाचा प्रतिस्वरूप म्हणून हा काळ भैरव तुला आशीर्वचन देतोय. या काशी सारख्या पुण्यांतर क्षेत्रात येऊन अधर्मानं मंडित होऊन या जनतेला त्रास देण्यासाठी तू तत्पर झालास. पण याच्यावरून तुझ्या नावाची गुंफळून या काशी क्षेत्राला याच्या पुढं सोनारी क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. एवढंच नव्हे तर काळ भैरव आणि सुवर्णासूर दोघांचा संघर्ष चालू असते वेळी अरे अस्त्र शस्त्र धरणी स्थित झाली आहे आणि त्यामुळं धरणी माता अभिमंगली आहे.
त्या धरणी मातेतून एक जलस्रोत बाहेर आलाय, तिथे एक जलाशय निर्माण झालाय. त्याच जलाशयाला तुझ्या नावावर महत्व आहे ते कोणत्या प्रकारे? तर सारे भाविक भक्तजन या काशीच्या पुण्यवंत क्षेत्री येतील, त्या जलाशयात स्नान करतील, त्यांची व्याधी दूर होईल, महादेवाचा आशीर्वाद त्यांना लाभेल आणि याच जलाशयाला पुढे येणाऱ्या युगात सोनारी तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. सोनारी तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. धन्य धन्य अंतिम इच्छा अशा स्वरूपात माझं महत्व ठेवून देवा